आवाज ओळखण्याचे प्राणी जे येतात हे आवाजमुळे भागून जातात म्हणजे पळून जातात. 80-70 वर्ष झाले म्हणजे शाहू महाराज काळातले पासून नाही. जैन चप्पल बघा 700च्या पुढे, कमीत कमी 70,000 80,000 पर्यंत. काही वेळा आपण स्वतःला उगाचच कमी लेखत असतो आणि बऱ्याचदा आपण काही वस्तूंच्या बाबतीतही हेच करतो. आणि मग कधीतरी साधी सुधी वाटणारी चप्पल जेव्हा लाखोंच्या घरात विकली गेल्याची बातमी कानावर पडते, तेव्हा मनातल्या मनात आपण खजील होतो. तुमच्या सोबतही असं कधी झालंय का? चला तर मग जाणून घेऊयात छोट्याशा वाटणाऱ्या मोठ्या वस्तूची ही गोष्ट, आपली मराठमोळी कोल्हापुरी चप्पल. कोल्हापुरातील ही चपलांची दुकानं अनेक वर्षांपासून पारंपरिक हस्तकलेची परंपरा जपतायत. साधी, मजबूत आणि टिकाऊ असलेल्या या चपलांमध्ये स्थानिक कलेचा आत्मा दडलाय. या चपलेचा इतिहास आणि परंपरा जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे. कोल्हापुरात आल्यावर कोल्हापुरी चप्पल घेतल्याशिवाय कोणी जात नाही इथून. सर, तुमचं नाव काय आणि माझे विनायक राजमाने नाव आहे. मेन मार्केट म्हणजे चप्पल लाईन आहे आणि छत्रपती शिवाजी मार्केट आहे, शिवाजी चौक, कोल्हापूर. तर बघा हे सगळं कोल्हापूर लेडीज चप्पल आहे. ओके, लेडीज आहे. हा, हे सगळ्या लेडीज आहेत. हे म्हणजे प्रॉपर कोल्हापुरी. तर हे जे आहे ना, हे फक्त हे कोल्हापूर कापसी लेडीज मध्ये. हे हात विणे सगळे सिलाईमध्ये, याला डबल फोल्डिंग येते, अंगठ्याला डबल फोल्डिंग येते. आणि हे जो कलर हा नॅचरल आहे. हा नॅचरल कलर, हा नॅचरल म्हणजे हा जर घेतला तर तुम्हाला हा सुद्धा कलर करू शकता. हा वापरून हा सुद्धा करू शकताय. हा म्हणजे 3 शेड वापरू शकताय तुम्ही. आणि हे सगळे प्युअर लेदरचे आहेत. एक कोल्हापुरी चप्पल बनवायला किती वेळ लागतो? कमीत कमी 1 ते 2 दिवस लागतात. हे जे कोल्हापूर चप्पल आहे हे प्युअर लेदर असल्यामुळे डोळ्यात गार राहतात, उष्णता ओढून घेते, रखरखपणा होत नाही, पाय तेन दुखत नाही त्यांना, म्हणून हे कोल्हापूर वापरतात. आणि कधी म्हणजे हे मला वाटतं एक 80-70 वर्ष झाले. 70-80 वर्ष हो हो, म्हणजे शाहू महाराज काळातले पासून नाही. ओके. आणि कोल्हापुरी चप्पल मध्ये एक जो शाही कोल्हापुरी जे म्हणतात, त्याच्यामध्ये कर कर आवाज येतो. बघा हे कर कर आवाज करणारी ही चप्पल. हा जो कर कर आवाज येतो हा कशाने येतो? कर कर आवाज करणारी म्हणजे वनस्पती फळ असतात. ते फळ घातल्यावर जास्त आवाज येतो, तेल घातल्यावर जास्त आवाज येतो. ओके. आणि याची स्पेशालिटी काय, म्हणजे कोण घेतं असं ते? हे जे प्रकार हे जे आहे ना वाजणारी चप्पल, हे ग्रामीण भागात चालतं. हे म्हणजे कसं ते लोक आहे ना शेतात जातात ना, पण ते आवाज ओळखण्याचे ते प्राणी जे येतात हे आवाजमुळे भागून जातात म्हणजे पळून जातात. अच्छा, म्हणून अशा हे प्रकारचे वापर महिलांसाठी तुम्ही महिलांसाठी आणि जेंट्स बी येते. ही चप्पलचं नाव आहे महाराणी. हे म्हणजे ग्रामीण भागात कासवडवर वापरतात. या चप्पलचं म्हणजे चेपली म्हणून ओळखतात. चेपली म्हणून ओळखतात. हे ह्याच्याबद्दल म्हणजे हे सगळं काम जे आहे हाताने बनवलेलं असतात. आणि हे आता सहज मिळत नाहीत पॅटर्न. ह्याला वेटिंग असेल, 1-2 महिने वेटिंग असेल या चप्पलला. आणि तुम्हाला थोडं फॅन्सी जर पाहिजे असेल तर हे बी कोल्हापूर लेदर मध्ये येतं, फक्त काय ह्याला शिलाई येत नाही एवढंच. किमती काय, स्टार्टिंग रेंज काय आणि महागातली कोल्हापुरी? स्टार्टिंग रेट बघा 500 पासून ते कमीत कमी 15 ते 20,000 पर्यंत लेडीज चपला. 20,000 पर्यंत. आणि जेंट्सच्या? जेंट्स आणि जेंट्सच्या किमती काय? जेंट्स चप्पल बघा 700च्या पुढे, कमीत कमी 70,000 80,000 पर्यंत. 80,000 पर्यंत येतात घ्यायला? हो, ऑर्डर बनवून घेऊन जातात. प्रत्येक कोल्हापुरी चप्पल हाताने तयार होते. तिचा आकार, रंग आणि बारीक विणीचं नाजूक काम यात कारागिरांचं कौशल्य दिसून येतं. विशेष म्हणजे या विणीचं आणि नाजूक डिझाईनचं काम इथल्या महिला कारागीर करतात. चला आता जाऊया थेट त्या ठिकाणी जिथे ही जागतिक पातळीवर पोहोचलेली आपली मराठमोळी चप्पल तयार होते. नमस्कार, मी अमित रोटे. माझा कोल्हापुरी चप्पलचा व्यवसाय आहे. आपल्याला कोल्हापुरी टिपिकल मध्ये जे ओरिजिनल कोल्हापुरी आहेत त्यामध्ये आपण चप्पल तयार करून देतो. ज्यामध्ये आपल्यामध्ये त्याच्यामध्ये 3 प्रकारचे चप्पल येतात. एक पुडा शेप मध्ये येते, एक मोजे शेप मध्ये येते आणि एक कापशी शेप मध्ये येते.
याच्यामध्ये 3 प्रकारचे शेप असतात. त्या 3 शेपमध्ये कोणते ज्याप्रमाणे ऑर्डर असेल त्याप्रमाणे आपण ऑर्डर तयार करून देतो. हे मला जे 3 प्रकार तुम्ही सांगितले हं. त्याचे एक एक मॉडेल दाखवू शकता का? आता आपले हे आहे ते पुडा शेप मध्ये आहे, पुन्हा शेप मध्ये आहे. पुडा शेप. हा. पुडा शेप म्हणजे काय? पॉइंटेड शेप मध्ये येते. शेप असतात ते बरं. साईजचे हं. त्याचे आहेत. ओके. त्यानंतर आपला हा दुसरा आहे तो आहे कापशी बरं. शेप, कापशी येतोय. बरं. आणि ह्याच्यामध्ये तिसरा शेप येतोय तो हा चौकोनी शेप मध्ये येते. ह्याला आपण मोजे शेप मध्ये म्हणतो. बरं. आणि 3 शेप मध्ये आपल्याकडे चप्पल तयार होतं. बरं. मोजे शेप, हा. कापशी शेप आणि पुडा शेप. पुडा शेप. त्याच्यामध्ये आपल्याला कोल्हापुरीमध्ये अशी शाहू चप्पल तयार केली जातात. हं. टिपिकल कोल्हापुरी तयार केली जाते. ओके. आता आपण ऑर्डरची तयारी केलेली आहे. बरं. त्याच्यामध्ये जशी तुमची ऑर्डर असेल त्याप्रमाणे आपण चप्पल तयार करून देतो. रोटे परिवाराची ही 4थी पिढी कोल्हापुरी चप्पल व्यवसायात आहे. त्यांचे वडील सँडो रोटे पारंपरिक कोल्हापुरी कलेसाठी पुरस्काराने सन्मानित झाले. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे कोल्हापुरी चप्पलमध्ये पहिला लेदर आणलं जाते मार्केटमधून. लेदर आणल्यानंतर लेदर आपल्या इथं आपल्या जे ऑर्डर असेल त्याचे फार्मे असतात, त्या फार्म्याचे डिझाईन प्रमाणे कट करून घ्यायचे असतात. त्यानंतर ती चप्पल तयार करून शिवायला द्यायला लागते, शिलाई करायला लागते, त्याला ती स्टिचिंग करायला लागते. स्टिचिंगसाठी याच्यात 50% लेडीजचं योगदान आहे, कारण लेडीज जे सगळे स्टिचिंग करतात. याचे जे बेल्ट करतात बेल्टचं पण काम लेडीजच असते. शक्यतो जे कष्टाचं काम आमच्याकडे आहे ते फक्त फिनिशिंग आणि त्याचे जे तकटून फिनिशिंग करायचं असते ते. बाकी हाताचे वेणीचं काम असते किंवा हे चप्पलचं काम असेल, हे गोंडे असतील काय असतील, हे सगळं लेडीज तयार करतात. हाताने बनवलेल्या या चपलांमध्ये पारंपरिक कौशल्य, टिकाऊपणा आणि आरोग्यदायी गुण हे सर्व मिसळलेलं आहे. कोल्हापुरी चप्पल जे लोक वापरतात त्याचा तुम्ही जे कंपनी चप्पल वापरताय रेक्झिन मध्ये ते तुमचा घाम ओढून घेत नाही किंवा डोळ्याला शांत वाटत नाही. कोल्हापुरी चप्पल ज्यावेळी तुम्ही पायात घालताय तुमचा घाम ओढून घेते आणि डोळ्याला शांत होते, डोळे रखरखत नाही. त्याचा एक बेनिफिट कोल्हापुरी चप्पलसाठी चांगला आहे. दुसरी गोष्ट, कोल्हापुरी चप्पल जे तयार करतात त्याचं चमडं तयार करतात. त्याच्यामध्ये जे ओरिजिनल चमड्यामध्ये जे येते, ओरिजिनल चमड्यामध्ये तुम्हाला हिरडा, बाबळीच्या सालाचं साल आणि चुना या प्रकारे त्याची प्रक्रिया केलेली असते. त्यामध्ये हे लेदर येते. या लेदरची प्रोसिजर त्यांची 20 ते 22 दिवसाची असते आणि त्या पाण्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. उलटा औषध उपचारासाठी त्याचा उपयोग चांगला होतोय. तुमचा स्किनचा जर प्रॉब्लेम असेल तर त्या हिरड्याचा, सालुट्याचा आणि चुन्याचा जो वापर केला असतो त्याचं तुम्हाला औषध म्हणून उपचार होऊ शकतो त्याच्या पाण्याचा. आज रोटे परिवार पारंपरिकतेला जपून नवीन डिझाईन आणि आधुनिक वापरासाठी उत्कृष्ट कोल्हापुरी चप्पल तयार करतायत. हाताने बनवलेल्या या चप्पलांमध्ये परंपरा आणि नाविन्य दोन्ही अनुभवता येतात. आणि हो, तुम्हाला हव्या असलेल्या साईज आणि डिझाईन मध्ये इथे तुम्हाला कोल्हापुरी चप्पल कस्टमाइज करून सुद्धा मिळते. कोल्हापुरी चप्पल एक तर सगळ्यांचा आवडीचा विषय असतो, म्हणजे कोल्हापूरला आलं की कोल्हापुरी चप्पल घ्यायचीच असं सगळ्यांचं असतं. मात्र एक त्याचा एक काय म्हणून मी एक छोटा एक ड्रॉबॅक म्हणून मी की ती ना स्लिप होते. तर स्लिप होते म्हणजे त्याचा प्रकार कसा आहे, कोल्हापुरी चप्पल जेव्हा आपण तयार करतो तेव्हा त्याला फिनिशिंग आलेलं असते, त्याला रफनेस नसतोय. बरोबर. काय की आता फिनिशिंग आहे ह्याच्यामध्ये तुम्ही आपण ज्यावेळी करणार, पॉलिश करणार तेव्हा ते तुम्ही ग्रेनाइट असू दे किंवा लग्न करायला जर गेला तर त्याच्या अक्षता पडल्या असतात, त्याच्यावरती तुमचा पाय पडला तर पाय त्याचा तुमचा स्थिर राहत नाही, स्लिप होतोय. ऍक्च्युली कसं होतं, एखाद्या वेळेस पाय मोडणार, पाय मुरगळणे, पाय मोडणे असा प्रकार होऊ शकतो. त्यासाठी नवीन पर्याय म्हणून आम्ही हे नवीन सोल चालू केले. अँटी स्लिप आहे, स्लिप नाही होत आणि मुव्हेबल आहे, जसं पाहिजे तसं मुव्हेबल होते. ही डिझाईन तयार केली त्याच्यामध्ये कोल्हापुरी चप्पलमध्ये पेस्टिंग मध्ये. याच्यामध्ये हा एक कलर आहे ब्लॅक कलर मध्ये आणि दुसरा हा क्रीम कलर मध्ये सोल आहे. तुम्हाला जो साईज पाहिजे, क्रीम कलर पाहिजे किंवा ब्लॅक कलर पाहिजे, दोन्ही कोणताही तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो. आजही कोल्हापुरी चप्पल जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेते. कोल्हापूरची ही पारंपरिक हस्तकला आता फक्त शहरापुरती मर्यादित नाही, तिचा ठसा आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटलाय. आपली मराठमोळी कोल्हापुरी चप्पल अमूल्य आणि प्रतिष्ठित, स्थानिक कला जपणारी आणि जगभरात आपला जलवा दाखवणारी. अशाच खास गोष्टींसाठी मुंबई समाचार मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पाहत रहा मुंबई समाचार मराठी.